काय झालंय, प्रोटेक्शन ॲक्टचे महाराष्ट्र शासनाने मंजुरी दिली का? त्यांनी सांगायचे दाखल केले, सरकार दखल देत नाही. कशी देईल सरकार दखल? तुम्ही त्याचे जर ताटाखालचे मांजर झाला असाल, त्याच्याकडे जर लाचारी करणार असाल तर तुम्हाला कसं देणार आहे त्यांनी? तुम्ही जरा दम देण्याची भाषा करा, थोडं विचार खडसावून विचारा. अरे 2,80,000 संस्थेत वकिलांची संस्था आहे, किती मोठी ताकद आहे. वकील का सामान्य मतदार आहे का? इतर सारखं सामान्य मतदार असतं तर बाब वेगळी असते. सगळे वकील तज्ज्ञ ज्यांना पदवी दिलेली आहे, LLM झाले, डॉक्टर, PhD झालेले सगळे वकील. मग या वकिलांना तुम्हाला एवढे वकील तुमच्या पाठीशी असताना ही कायदा का करून घेत नाही असा प्रश्न विचारले की नाही पेंडिंग पडला तर पुढच्या ह्याच्यामध्ये जाऊन करून घे, किंवा या अधिवेशनात करतील, त्या अधिवेशनात करतील, अशा बतावण्या करण्याचं काम करतात. मग आम्ही एक दिवशी असं त्यांना विचारलं, मग तुमच्यानं होत असेल तर सांगा, नाही तर पदं खाली करून घरी जावा, कशाला लोकाला वेटीस धरताय तुम्ही? अशी भाषा वापरल्यानंतर मग तुम्ही आम्हाला कसं खाली बसवायचे, तुम्ही बसवून दाखवा. आता मेजॉरिटी असल्यामुळे आमच्या 10 जणांना काही करणं व्हायचं नाही. त्याच्यामध्ये अनेक आम्ही सुद्धा 10 लोक आहेत, पण काही चांगलेही कामं केले त्याच्याबद्दल आम्ही स्तुती करतो त्यांची. आम्ही असं काही सगळा विरोधच करतो अशातला भाग नाही. त्यांनी अकॅडमी केली, अतिशय चांगलं काम आहे. 35 कोटी रुपये त्याला लागणार होते. आम्ही म्हणलं काय हरकत नाही, खर्च करा आणि अकॅडमी तयार करा. मग ते सरकारने जागा दिली, जागा दिल्यानंतर त्याच्यावर अकॅडमीचं काम उभं राहिलं, चांगलं काम झालं. आता उद्या आपणाला आपली नवीन पिढी जी येणारे आहे वकील होऊन त्यांना ट्रेनिंग देता येईल, तिथं क्लेप आपणाला त्याचे क्लासेस घेता येतील, किंवा JMFCला बसणाऱ्या पोरांना कोच करता येईल. हे सगळं कामं त्या अकॅडमीमध्ये करता येतील. मग हे सगळे कामं करत असताना त्यांना सगळ्यांना लक्षात येऊन गेलं की हे चांगलं काम आहे, तर सगळ्यांनी त्यांना सपोर्ट केला आणि ती आज अकॅडमी तयार झाली. त्या अकॅडमीच्या वेळेस, उद्घाटनाच्या वेळेस मुख्यमंत्र्याला बोलावा म्हणली, मुख्यमंत्र्याला बोलावली. मग मुख्यमंत्री त्या कार्यक्रमाला आले. कार्यक्रमाला आल्यानंतर त्यांनी सांगितलं, तुम्हाला सांगतो आम्ही तुमचे प्रतिनिधी आहे, तुम्ही आम्हाला निवडून दिलेलं आहे, आम्हाला स्टेजवर बसायला नको का, बसवायला नको का? मी थोडं इकडे तिकडे धिंगाणा केले की म्हणले मुख्यमंत्र्यांनी जागा दिली अण्णाराव, आणि पुन्हा आणखीन त्यांनी पैसे आपल्याला मागायचे त्यांना, मग त्यांच्या प्रोटोकॉलप्रमाणे ते तिघालाच बसू द्या. आणि मग ते अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि बार काउन्सिल ऑफ इंडियाचा सदस्य हे 3च बसले. आम्ही 22 लोक स्टेजच्या मागं खुर्च्या टाकून, शरम वाटली आम्हाला. कशाला झालं वाटलं लईनं मी सदस्य? आमचा कार्यक्रम असून, आमच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री येत असून आम्हाला जर स्टेजवर बसता येत नसेल, उपयोग काय मला सांगा ना. आणि त्यांनी सांगितले, बरं आम्ही काही असं विरोध करायला गेलं, आम्ही म्हणलं आम्ही काही नाही, आम्ही राडा करतो म्हणले, धिंगाणा घालतो असं म्हटलं की ते म्हणाले नाही आपल्याला काहीतरी दिले, त्यांनी आपल्याला वकिलासाठीच करायचं आहे. मग त्या दिवशी ते कार्यक्रमाला मुख्यमंत्री, मग आम्ही म्हणलं वकिलासाठी द्यायला येत ना, जाऊ द्या मग आपलाच मान सन्मान राहिला कुठेतरी म्हणून मागं बसून, म्हणून आम्ही मागं बसून 22 लोकांनी मागं बसून कार्यक्रम ऐकला. ही अवस्था आमची. कोण आहे मुख्यमंत्री? काय एवढे आम्ही त्याच्याकडे लाळ घोटायची? कशासाठी तो सांगतो आम्हाला या अमुक अध्यक्ष करा? पण हे आम्ही ठरवलंय, त्यांच्याकडे जायचं, लाचारी करायचं, काहीतरी मागायचं, कुणाला पद पाहिजे असेल, कुणाला काय पाहिजे असेल. याच्यानं राजकारण होत नाही, किंवा याच्यानं बार काउन्सिल व्यवस्थित चालणार नाही. या संस्थेला जर स्वाभिमानीपणा ठेवायचा असेल तर तुम्हाला कुठेतरी ताठर भूमिका घेऊन, आणि आपल्याकडे काही असं नाही आहे याच्यातलं. मग ते मुख्यमंत्री आले, त्यांनी उद्घाटन केलं, 10 कोटी रुपये द्यायचं कबूल केलं. बरं झालं भाऊ, चला आम्ही नाही बसलो तर नाही बोलले, कमीत कमी वकिलांच्या कामासाठी 10 कोटी तर रुपये देत आहेत, बरं वाटलं आम्हाला सुद्धा. मग आम्ही ते बसलो. पुन्हा ती अकॅडमी तयार झाली, बार काउन्सिलच्या पैशानं, तुमच्या आमच्या पैशानं ती अकॅडमी तयार केली. सुंदर अशी अकॅडमी झाली, सगळे हाल वर्ग सुंदर बांधले, 50 लोकांना थांबता येईल असे, वकिलांना बॅग ठेवता येईल असे 50 रूमसुद्धा राहण्यासाठी काढल्या. अगदी सगळं झालं, स्टेज केलं, सगळं केलं. आणि मग त्या कार्यक्रम लोकार्पण करताना पुन्हा मुख्यमंत्री आणि गवई साहेबांना बोलवण्यात आलं. मग त्या दिवशी बी आम्हाला तसंच स्टेजवर बसू दिले नाहीत. मग आम्ही तसंच आणखीन म्हणलं भाऊ जाऊ द्या. त्या दिवशीसुद्धा आम्हाला म्हणले मागं आपल्याला 10 कोटी द्यायला त्यांनी चेक घेऊन येणार आहेत, आणि आपण कशाला करायचं, राहू द्या त्यांचे. आम्ही तेव्हासुद्धा माघार घेतली आणि मागं बसलो. आणि मग त्यांनी आलेही, मुख्यमंत्र्यांचा मोठमोठे हारं घालून सत्कार केले, मोठमोठे हारं घातले, सत्कार केले, शाली शिरफळी घातल्या आणि मोठेलाट भाषण देऊन गेले. आम्ही विचारलं दिले का 10 कोटी? नाही, पुन्हा द्यावं लागते, पुन्हा देतो मुलींनी, त्याचं प्रोसिजर थोडं वेगळं आहे. ही काय पद्धत आहे?
दोनला कार्यक्रमाला यायचं आणि भाषण करून जायचं, पण 10 कोटी द्यायचे नाही. अशा पद्धतीमध्ये आपल्याला ते काही काम करता आलं नाही. म्हणून अनेक वेळेस मी सातत्यानं त्यांना विरोध करत राहिलो, पण विरोधाला त्यांनी दाद देण्याचं काही कारण नाही, म्हणजे कारण दाखवले नाही. पण अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतोय की हे सगळं बार काउन्सिल चालवणारेच चलते चालविते आणि करते करविते वेगळे आहेत. तर याच्यासाठी आपल्याला काहीतरी ठोस निर्णय घ्यावा लागेल. याच्यासाठी मी परत एकदा निवडणुकीला थांबलो आणि ह्याच्यानंतर मात्र मी निवडणुकीला थांबणार नाही. मित्रांनो, विषय आमचा तो केवळ ॲडव्होकेट ॲक्टचा नाही आहे. आमचा विषय वेलफेअर फंडाचा आहे, इन्शुरन्सचा आहे, आमचा विषय स्टायपंडच्या मुलांच्या स्टायपंडचा आहे, आमचा विषय ज्युरिडिक्शन बदलण्याचं आहे. ज्युरिडिक्शन काय पाहिजे आम्हाला, जे आमचं रेव्हेन्यूकडे ज्युरिडिक्शन सरकारने घेऊन गेले ते ज्युरिडिक्शन काढून ते आम्हाला कोर्टाला. आमचे पोरं काहीतरी मृत्यूचं प्रमाणपत्र काढ, वारसाचं प्रमाणपत्र काढ, 1000-2000 ज्युनियर कमवत होते, त्याच्यावरही गदा आणला. ते ज्युरिडिक्शन तिकडे दिलं. पोलिसांना ज्युरिडिक्शन दिलं की आज कोर्टात आणून त्यांना कोर्टात त्यांचे रिमांड करून घेऊन येत होती. आता रिमांड नाही ना, काही नाही. कसे वकिलांनी काम करावं? आता पोलिसच रिमांड घेऊन याच्याऐवजी तिथंच पोलिस बसून जामीन करायला लागले. इथं आम्हाला 1000-2000 त्या आरोपीला 2000 जामीन मिळायची. आता तिथं मात्र पोलिसाच्या धाकानं 10,000 रुपये घेतल्याची बेल करत नाहीत. आणि ते पक्षकार बी तसेच, वकिलाला 1000 रुपये द्या म्हणलं की फार नाका डोळे मोडणार. आणि पोलिसांनी दांडीला हात लावला, काठीला हात लावला की 10,000 कवा नेऊन दिले पता लागले. ही परिस्थिती, अशा परिस्थिती बदलायची असतील आपणाला, हे करायचं असेल तर हे काम कुणाचं? हे काम तुमचं बी नाही आणि माझ्यासारख्या एकट्याचं पण आहे. हे बार काउन्सिलचे चेअरमन असतील, सगळे सदस्य असतील, यांनी विचार करायला पाहिजे. यांनी काय विचार करायला पाहिजेत? असा एखादी समस्या जर उद्भवली तर यांनी जाऊन सांगितलं पाहिजे की बाबा हे ज्युरिडिक्शन आम्हाला द्या आणि तुम्ही अशाच्या प्रकारचं पोलिसाला भ्रष्टाचार करण्यासाठी संधी देताय, तुम्ही सांगितलं पाहिजे, बोललं पाहिजे. पण हे कोण बोलणार? हे चेअरमननं बोललं. यांना वेळ मिळतो का? मागच्या 8 वर्षामध्ये यांना वेळच नाही. मागच्या 8-9 वर्षामध्ये तब्बल ह्यांनी 125 लोकांचा सत्कार केला. प्रत्येक सत्काराला 20 ते 25 लाख रुपये खर्चिले. 125 सत्कार. मला आमचं काम आहे का? आम्हाला तुम्ही सत्कार करायसाठी निवडून दिलात का? का आम्हाला त्यांच्या पुढे मिरवायसाठी निवडून दिलात का? हे अजिबात आमचं काम नाही. कोण आता एखादी चीफ जस्टिस झाला, ठीक आहे, भारताचा चीफ जस्टिस झाला, त्याचा सत्कार केला पाहिजे. करा ना, कमिटीने जायचं, मोठा पुष्पगुच्छ द्यायचा, त्याला हार घालायचं आणि सांगायचं की महाराष्ट्रातल्या 2,80,000 वकिलांच्या वतीनं तुमचं हार्दिक स्वागत आणि तुम्हाला शुभेच्छा. संपला विषय. तर त्याला बोलून 1-1 कोटी रुपये खर्च करायचे. अरे कोणाचे पैसे खर्चित आहे तुम्ही? आता सांगा, 125 म्हणजे 125-30 जर सत्कार झाले असतील, सत्कार केले असतील तर त्याच्यावर किती पैसा खर्च झाला असेल याचा विचार करा. आम्ही प्रत्येक वेळेस सांगायचं ही करणं काही गरजेचं नाही, करू नका. पण ते 15 जण मिळून करणार. आमचं बोलणं फक्त नोंद, आमच्या मिनिटला नोंद घ्यायची की यांचा विरोध आहे, असा अण्णाराव पाटलांनी विरोध केला, तेवढी नोंद टाकायची आणि बाकी निर्णय मात्र त्यांच्या बाजूने घ्यायचे. किती सत्कार करायचे? आता आमच्यातला एखादी वकील जर जज झाला तर आपण सत्कार करूया. नवीन फ्रेशमध्ये झाला, हायकोर्ट जज झाला तर आपण करतो त्यांचा सत्कार. पण हायकोर्टातला एखादी डिस्ट्रिक्ट कोर्टाचा जर हायकोर्ट जज झाला त्याचा काय आम्ही सत्कार करायची गरज आहे? प्रमोशन न झालं असेल, त्यांचा स्टाफ त्यांचं कलिग्स करतील ना, आम्ही करायची गरज नाही आहे. पण हे आम्हाला काय तर तेच जज झाला, प्रमोशन झालं की त्याच्या पुढे काही आमच्या फायली अडकलेल्या असतात, त्याच्या पुढे काही लाचारी करून आपल्याला फायली काढून घ्यायच्या असतात, त्याच्यासाठी मरमर. ह्याच्यासाठी तुम्हाला निवडून दिलं नाही आहे. हे कुठेतरी गांभीर्यानं आम्हाला विचार करावा लागेल मित्रांनो. आणि तुम्हाला वाटते की आम्ही काय केलो? आम्ही काय करायचं सांगा? करता येण्यासारखं भयंकर आहे. आता यावेळेस मात्र मी सामदाम दंडभेद वापरणार. आता जर त्यांनी काही करत नसतील, आता जर सगळ्या गोष्टी, आणि मी आता फिल्डिंग लावून ठेवले. गेल्या वेळेस फक्त मला अनुभव नव्हता, नवीन होतो मी, मला मधले काही खास कळगे माहिती नव्हती. आता माहिती झाली तर आता सगळ्या गोष्टीचा मी ज्ञात झालो आहे. ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आता मला असं वाटतं की आता हे मी सगळं करू शकतो. आणि माझ्यात तेवढी धमक आहे. हे किती धमक आहेत मला माहीत नाही, पण यावेळेस मात्र मला
चेअरमन व्हायचं आहे ना आपणाला करायचं आहे, या भूमिका घेऊन मी एवढी निवडणूक मी लढवणार आहे आणि मग काय काय करायचं ते मी ठरवेन. मला सगळ्या प्रश्नाची जाण आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी आम्ही स्टायपंड मागायला विद्यार्थ्याच्या नवीन येणाऱ्या वकिलांना एक 10 वर्ष तरी स्टायपंड द्या. आम्ही 10 वर्ष का म्हणतो, एक इतका वेटिंग जॉब आहे. ज्युनियर पोरं शेतकऱ्याची लेकरं असतात, कामगाराची लेकरं असतात, नोकरदाराची लेकरं असतात. त्यांनी कसं तर करून रजिस्ट्रेशन वकिली करून रजिस्ट्रेशन करून कोर्टात प्रवेश करतात. काय त्यांची अवस्था आहे. मेसला पैसे नसतात, रूमचं भाडं द्यायला पैसे नसतात. सगळे ज्युनियर पैसे देतात का हो? सिनियर सगळे ज्युनियरला पैसे देतात का? देत नाही आहे. मग त्यांना स्टायपंड द्यावं सरकारने, उभं करा. अरे कर्नाटकात देते, तेलंगणामध्ये देतात, उत्तर प्रदेशमध्ये देतात स्टायपंड म्हणून. सगळ्याला द्या म्हणत नाही आम्ही, जे गरजवंत आहे त्यांना तरी द्या. मग हे मागायचं कोण? हे मागायचं आहे ते चेअरमनने किंवा बार काउन्सिलच्या पुढाऱ्यांनी मागायला पाहिजे. मग आमचा पुढारी एकदा कुठं मिटिंगमध्ये असं काही बोललं, एक ठराव घ्यायचा आणि ते सेक्रेटरी मार्फत मंत्रालयात देऊन यायचा. ते कुठं मंत्री फेकतात की कुठे फेकून देतात की त्याचं पर्स्युशन. अरे देत कसं नाही, सरकारचा बा देईल, पण मागण्याची तुमची ताकद आणि वेगळी दाखवली पाहिजे. तुम्हाला मागता येत नाही, तुम्ही जाऊन जर भीक मागत असाल तर काय उपयोगाचं आहे. अरे मागे मिले ना भीक, मागून भीक सुद्धा मिळत नाहीये. तुमचे राईट दाखवा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राईट टू एक्सप्रेशन, राईट टू तुमचे एनी राईट्स तुम्ही यू कॅन क्लेम बिफोर द कोर्ट आणि कमिशनर गव्हर्नमेंट. तुम्हाला करता येते सगळं. आर्टिकल 21 बघा, आर्टिकल 21 मध्ये सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आर्टिकल कॉन्स्टिट्यूशनमध्ये या वकील संघाला सुद्धा जर काही पाहिजे असेल तर तो घटनात्मक अधिकार आहे. पण आम्हाला माहिती नसतो. ठीक आहे, मग तो काम आमचा आहे ना. इथल्या काय गरज आहेत ते आमच्यासारख्या सदस्यांनी तिथं जाऊन मांडल्या पाहिजेत आणि मग त्या चेअरमनपर्यंत पोहोचायला की चेअरमनने त्याचं परिशोषण केलं. पण हे करतात का चेअरमन? महिन्याला बदललेलं काय चेअरमन, मला किती दिवस राहायचे म्हणते त्यांना, हे करा म्हणलं की अशा प्रकारची भाषा करायला लागली. मग हे कुठं बदलणार आहे? थांबणार आहे का? ह्याच्यात काही परिवर्तन येणार आहे का? ह्याच्यात परिवर्तन आणलं पाहिजे. आणण्यासाठी ही बार काउन्सिल आहे. बाकी सारे या गोष्टी करण्यासाठी बार काउन्सिल अजिबात नाही आहे. म्हणून अनेक वेळेस मी सांगितलं, हे सत्काराचं सत्र बंद करा आणि काहीतरी ठोस कार्यक्रम घ्या. आता एखादी आमच्यातला वकील मेडिक्लेम आहेत, किती दिले मेडिक्लेम? किती देतात? त्याचं मेडिकल सर्टिफिकेट आहे, त्याच्यामध्ये छाननीला बसतात. त्याचा पाय जरी तुटून गेलेला असला तर त्याला 22,000चे का होते त्याला 22,000? बरं तुम्ही सत्कारावर खर्च करण्याऐवजी वकिलावर खर्च करा ना. त्यांच्या मेडिक्लेमवर, त्यांच्या गरजेवर खर्च करा. ते नाही करायचं. तिथं पैसे उशाला ठेवायचे आणि सत्कारावर खानावळीच्या खानावळी उठवायच्या. याच्यासाठी बार काउन्सिल नाही आहे. कुणाचे पैसे खर्चिता मित्र हो? लहान लहान भावाने अशा पद्धतीने पैसे जमा करून कुठे तर रजिस्ट्रेशनला एकच सोर्स आहे आम्हाला, ते म्हणजे रजिस्ट्रेशन करायचं. दुसरं ह्यांना तर गव्हर्नमेंटकडून पैसे आणता येत नाही आणि ह्याला गव्हर्नमेंट ह्यांच्या पायापाशी थांबू देत नाही. मग ह्यांची काय ऐपत आहे? कोविडमध्ये एवढा मोठा काळ आला, कोविडचा एवढा मोठा पॅन्डेमिक पिरियड आला. त्या पिरियडमध्ये सगळ्याला कुणाला दिलं नाही गव्हर्नमेंटनं पैसे? कामगार संघटनेला दिलं, युनियनला दिलं, NGOला पैसे दिले गव्हर्नमेंटने. मग NGOला पैसे गव्हर्नमेंट देऊ शकते तर वकिलाने का घोडं मारलं यांचं? का देत नाहीत वकिलाला पैसे? दिलं पाहिजेत. पण ह्यांनी ह्यांची आब घालून घेतलेली, ह्यांना कुणीच जोड्यापाशी थांबू देत नाही, अशी परिस्थिती झालेली. मग ह्यांनी इज्जत ठेवायला पाहिजे. इज्जत मागण्याची नाही मिळते, इज्जत मिळेल याच्यासाठी आपण वागलं पाहिजे. तसं ऑटोमॅटिकली ही तर रिस्पेक्ट गिव्ह आणि टेक आहे. मग तिथं आम्ही कसं 1000 कोटी मागा म्हटलं, एक 500 कोटीचं आम्ही तिथं मागणी केली. 1 रुपया दिला नाही गव्हर्नमेंटने. मग आमच्या वतीने काय जिथं जिथं जमल जसं जिथं जिथं किट अन्न 1 महिन्याची किट देण्यात आली. कुठे काही कसं काय कुठं काही मदत करणार आहे मित्र. ह्यांच्याकडे पैसे असून सुद्धा आता एखादी कोविडमध्ये एखादी माणूस मेला, त्याला म्हणलं मी तातडीची मदत पाहिजे बरं का, त्यांच्या घरची परिस्थिती वाईट असते, त्याला तात्काळ काय तर 22,000 25,000 रुपये द्या, बारच्या काउन्सिलला द्या. तेवढे कुठं पैसे आहेत म्हणे. आता 1000 मेल्यावर 1000 गुणिले 25,000 केल्यावर कसं होईल म्हणले. त्याचं गणित असं. अरे मग तुम्ही सव्वाशे सत्कार करताय, एवढा मोठा खर्च करताय, मग त्याच्यात कोविडमध्ये मैताना दिले तर काय तुमचं वाईट होणार आहे? शेवटी नाईलाजाने मित्र तुम्हाला सांगतो, तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही आजही बार काउन्सिलमध्ये जाऊन विचारू शकता. चेअरमनला विचारा. जेवढे कोविडमध्ये
मरण पावले त्यांच्या कुटुंबाला तातडीची मदत म्हणून मी यादी केली नाही. यादी बार काउन्सिल महाराष्ट्र गोवा माझ्याकडे पाठवायचं आणि त्या मैताचे नावाचे ॲड्रेस पाठवायचं, त्यांचे अकाउंट नंबर पाठवायचे आणि मी लातूरून त्यांना 25,000चा RTGS करायचा. केलं नाही का मी? कारण माझी ऐपत होती म्हणून केलं मी. हो, आता कोणी देईल नाही तर नाही देईल. मला असं वाटायचं आपण वाचून जगून राहिलो तर ठीक आहे आणि नाही राहिलो तर काय करायचं त्या पैशाला? मीच कमवलेले पैसे आणि मीच नाही राहिलो तर काय करायचं? माझ्या वारसे त्याचा उपभोग घेतील, ती भाग सोडून द्या. पण मी हयात आहे तोपर्यंत मला माझा काही गॅरंटी नाही आहे. मी त्या कोविडमध्ये तर असं वाटायचं की माझा उद्याचा दिवस निघतो का नाही की अशी भीती वाटायची. मग अशा पिरियडमध्ये मला उगाचच वाटलं की काय जातील पैसे. 164 का 62 लोकांना मी स्वतःच्या अकाउंटवरून RTGS केले. विचारा तुम्ही सेक्रेटरीला. मी करत नव्हतं यादी, तिथून यादी मला पाठवायची आणि हे असं झाले तर एवढे पाठवा. मग मी त्याची यादी घ्यायचं, आमच्या ज्युनियरला सांगायचं 25,000 त्यांच्या अकाउंटला देऊन टाका, तातडीची मदत म्हणून. ही केलं. मला करता येत नाही, मग बार काउन्सिलला करता येत नाही का? पण करायचं नाही किंवा भावना नाही आणि उगे पैसे मग शान शो करण्यासाठी पैसा. आणि पैसे तर खर्चायला काहीतरी कारण पाहिजे. उगाच गोव्याला मीटिंग लावायची काय? मला सांगा, एखादी मीटिंग गोव्याला केल्यानं काय फरक पडणार आहे? आम्ही एकदा गोव्याला मीटिंग लावली आणि आम्ही गेलो. मग आता गोव्याला मी तर काही पाणी पिल्याला नाही गेला. तुम्हाला वाटत असेल की अण्णाराव पाटलांनी ग्लासभर पाणी पिलो नाही मी आजपर्यंत. खाणं पिणं तर फार दूरचा भाग राहिला, भत्ते उचलायचा दूरचा राहिला. पण एकदा प्रसंग माझ्यावर असा आला, गवई साहेब म्हणले कार्यक्रम संपल्यावर बसा जेवण करू म्हणले, आपण बसून जेवू म्हणले. ठीक आहे म्हणलं सर, पण मला जेवायचं नाही. मी तत्वाला पाळणारा माणूस आहे. माझ्यावर धर्मसंकट आलं. काय संकट आलं माझ्यावर? आता गवई साहेब तर बसा म्हणले तर जेवावं तर लागेल मला. आणि मला तर मी माझ्या तत्वापासून त्यांना सांगता येणं गेलं की मी बाहेरचं काही खात नाही पेत नाही म्हणून. पण त्यांना सांगावं लागलं मला की मी सांगताही नाही गेलं. मग मी म्हणलो काय मार्ग काढता येईल या धर्मसंकटातून. आणि मित्र तुम्हाला सांगतो ना, मी 500 रुपये बार काउन्सिलची पावती फाडली आणि नंतर जेवण केलं. म्हणजे इतकं तत्वानं चालणारा माणूस आहे मी. उगा असं दिसतो तसा नाही आहे सरळ. मी अत्यंत सहानुभूतीपूर्वक विचार करणारा माणूस आहे आणि मी कधीही दुसऱ्यांच्या दुःखात सहभागी होणारा माणूस आहे. आणि दुसऱ्याचं दुःख नसून ते आपल्या नशिबाला आलं असतं तर आपण सुद्धा तसंच केलं असतो असं समजणाऱ्यापैकी मी एक आहे. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आता तुम्हाला सांगतो, एक मुख्यमंत्र्यांनी तर काय पैसे दिले नाही, मग आता करायचं काय? अशा अनेक समस्या येतात. आमचं कुठलीच गोष्ट, पण मुख्यमंत्र्यांना सुद्धा आम्हाला दम देता येतो. नाही देता येत का दम आम्हाला? का देता येत नाही आम्हाला दम? आम्ही सांगितलं बाबा हे आमच्या एवढं मागणी येत आहे, आमचा ॲक्ट आहे, आमचा ॲक्ट मंजूर करून द्या, आम्हाला वेलफेअर फंड द्या, इन्शुरन्स द्या, आमचे नवीन येणाऱ्या पोरांना स्टायपंड द्या. हे जर देत नसाल तर आम्हाला पवित्रा घेता येईल किंवा मार्ग काढता येईल. काय मार्ग आहे आपल्याकडे? तशा अशा परिस्थितीमध्ये आम्ही सांगणार की आमचे 2,80,000 वकील आहेत, आम्ही कामकाजात सहभाग नोंदवणार नाही. काय ते सुप्रीम कोर्ट बी आम्हाला सांगते बहिष्कार करायचा नाही कोर्टावर. ठीक आहे, आम्ही करणार नाही बहिष्कार. अरे काय करायचं ते तर सांग. आम्ही काय करावं आमच्या मागण्यासाठी? लोकशाहीमध्ये आमचा आवाज का तुम्ही दाबताय? तुम्ही आम्हाला काहीतरी मार्ग सांगा. तुम्ही अशा प्रकारे आंदोलन करा म्हणून काही सांगायचं नाही. उगाच सांगायचं तिथं बसून मोठमोठ्यानं की तुम्हाला बहिष्कार करता येत नाही, कोर्ट कामकाज बंद करता येत नाही. मग काय करावं सांगा तुम्ही आम्हाला. मग त्याच्यातून आम्ही मार्ग असा शोधला की बाबा कामात असहकार करायचा, सहभाग नोंदवायचा नाही. समजा आज कोर्ट काम चालू आहे तुमचं, तर वकिलांनी ठरवले की आम्ही तुमच्या कामात सहभाग होणार नाही, तुम्हाला काय करायचे डायसवर बसून करा. एक दिवस जर आम्ही कामकाज बंद केलं म्हणजे कामकाजात सहकार्य केलं नाही तर 1250 कोटी रुपये गव्हर्नमेंटचं नुकसान होते. कमी रक्कम नाही सर. मग हे सरकारला परवडते का? 1250 कोटीचं नुकसान परवडणारं नाही. मग सरकारने याचा विचार करायला नको का? मग आमच्या एवढ्या मागण्या दिल्यावर आम्हाला रोज उठून कामकाज बंद करायचं आम्हाला का गोडी आहे का? आमची रोजीरोटी कामकाज केल्यावरच आमची रोजीरोटी मिळेल ना. पण हे बोलायचं कोण? हे बोललं पाहिजे.
आणि हे जर न बोलता आपण करावं लागलो तर हे करायचं कोण? आणि मग आम्ही जे निवडून दिलेले सदस्य जर हे करत नसतील मग करायचं कोण? हा आमच्या पुढचा प्रश्न आहे. एखादी तालुक्याच्या कोर्टामध्ये एखादी जज वाकडं बोलू लागला, इथला बोलत असेल नसेल मला माहिती नाही आहे, पण काही काही जजेस जाणीवपूर्वक वकिलांचा अपमान करतात. अरे त्या डायसवर बसले की त्याला असं वाटतं की मी देवाचा बापच आहे आणि माझ्या एवढा शहाणा कोणीच नाही. असं नसतंय. सगळे जजेस नसतात तसे, पण काही जज जाणीवपूर्वक अरवंशी करतात, वाकडं बोलतात आणि मी म्हणाल तेच करा. आणि काय CPC कशाला केली? प्रोसिजर लॉ आहे का नाही? तू म्हणून ती करायला. अरे काही कळते का नाही तुम्हाला? काही बोलतात, ज्युनियर वकिलाचा अपमान करतात. अहो आम्ही काय भीक मागा येत नाही कोर्टामध्ये. आम्ही आमचा हक्क सांगायला येतो, आमच्या पक्षकाराची वकिली करायला येतो. आणि तुम्ही वाटेल ती वर बसून बोलणार, वाटेल तसं डायसवर तमाशा करणार, धिंगाणा करणार. ही कुठली पद्धत आहे? पण एखाद्या जजनं असं वागलं तर तुम्ही जर तक्रार केली तर तिथं दखल घेणारी तर घ्यावं लागेल का नाही? बार काउन्सिल महाराष्ट्र गोच्या चेअरमनला तुम्ही तक्रार केला, माझ्यासारखा बसल्यावरती तक्रार काय बघेल, शहानिशा करेल आणि चीफ जस्टिसला जाऊन म्हणेल तुमच्या सबऑर्डिनेटला सांगा नीट वागायला, नीट बोलायला, आणि तुम्ही त्याची इन्क्वायरी करा, त्याला सस्पेंड करा, असं म्हणण्याची ताकद चेअरमनमध्ये असली पाहिजे. आहे का आमच्यामध्ये ताकद? ती आम्ही ताकद ही कधीची सोडून दिली. लाचारी करण्यामध्ये ताकद राहत नाही आहे, स्वाभिमानामध्ये ताकद राहते आणि स्वाभिमानानं राहिलं पाहिजे. मी तर हे सहन करणार नाही. का म्हणून बोलतो जज आमच्या ज्युनियरला? सिनियर कळणार, ज्युनियर कळणार. अरे आमचे इथे गोमारे साहेब होते, मोस्ट सिनियर माणूस, सामाजिक काम करणारा माणूस. त्याला एक दिवशी आरतुरं बोलले काय JMFCनं. मला सांगितले पोरांनी आणि गोमारे साहेबाला असं असं बोललेत म्हणून. माझी तळपाची आग मस्तकाला गेली. मी लगेच कोर्टात, घरीच होतो, कोर्टात गेलो. मी त्या कोर्टात गेलो. मग ते म्हणा तुमच्या त्या सिनियरला सांगा कसं वागावं लागतं कोर्टात येऊन म्हणून. कोर्टात आल्याला तुमच्या पाया पडावं लागते, असं वागायचं असते का कोर्टात? मी त्याला सरळ प्रत्युत्तर केलं, पाया पडावं लागते तुमच्या? नाही, सन्मानानं तुम्ही सन्मानानं नीट वागलं पाहिजेत. तुमची जी मला विचारण्याची पद्धत आहे ना, ही सुद्धा तुम्ही सुद्धा अडचणीत येईल म्हणून सांगितलं होतं, आणि तुम्ही त्याची माफी मागा गोमाऱ्याची, नाहीतर तुमचं काही खैर नाही असं सांगितलं. मी नाही माफी मागणार नाही, राहू द्या तुमची माफी तिथं. सगळ्या पोराला सांगितलं ह्याच्या कामात कुणीच जायचं नाही कोर्टात. आणि लगेच डेलिगेशन घेतलं, चीफ जस्टिसला भेटलो, त्यांची चौकशी करा. दुसऱ्या महिन्यामध्ये त्याला सस्पेंड करण्यात आलं. करावंच लागतंय. आम्ही कामकाज नाही केल्यावर काय करणार आहे? करणार आहे काय तर ना? आम्हीच कोर्टात बहिष्कार टाक, आम्ही कोर्टात कामकाजात सहभाग नाही. ह्यांच्या जजमेंट देणार आहेत लिहून, साक्षी पुरावे करणार आहेत, गोळा करणार आहेत यांनी, एव्हिडन्स घेणार आहेत यांनी. आणि वकील नसल्यावर कसं घेणार आहेत? घेऊ शकत नाही. कामकाज सगळं ठप्प होऊन जाते. पण आमच्यामध्ये एवढी ताकद आहे, कोर्ट काम बंद करू शकतो. एक दिवस कामकाज बंद केलं तर 1250 कोटीचं नुकसान होतं, ही सरकारला कळते. मग एवढी ताकद आमच्यात. आम्ही काय रोज उठून बंद करा म्हणणाऱ्यातले नाही आहेत. आम्हाला कामकाज केलं पाहिजे. आम्हाला माहिती आहे पेंडन्सी खूप वाढले. ह्याचा अर्थ नाही की अपमान करावं ना आम्ही खाली मान घालून काम करावं. तुमचं अजिबात चालणार नाही आणि चालू दिलं जाणार पण नाही आहे. ह्या गोष्टीचा मी सारासार अभ्यास करतो. मी सामान्य विचार करणारा माणूस नाही आहे. मला सगळ्या गोष्टीची जाण आहे. पण आता काय राहते, आता मेजॉरिटी कॅरिंग द लॉ असल्यामुळं मला सुद्धा काही ठिकाणी मी सुद्धा हातबल होतो. पण यावेळेस मला त्याचा सगळा साम दाम दंड भेद वापरावा लागेल आणि मला चेअरमन व्हावं लागेल. आणि मग चेअरमन झाल्यावर ह्यांची काय हस्ती आहे ते मला बघावं लागेल. आणि मी बघणार यावेळेस, सोडणार. मी साधा माणूस नाही आहे. मला सगळं करता येते. राजकारणातला पक्ष चालवता येते, मुख्यमंत्र्याच्या विरोधात निवडणुका थांबून मुख्यमंत्र्याला जिरविता येते. मी का कमी माणूस आहे का? पण त्यालासुद्धा कायदेशीर स्वरूप असलं पाहिजे. विलासरावच्या गावामध्ये मला सभा होऊ देत नाही म्हणलं कसं होऊ देत नाहीस बघतो. सभा घेतली, ते पोलिस घाबरून आले, काहीतरी बोलतात, धिंगाणा होईल, गोंधळ होईल. अरे होईल गोंधळ निवडणुकीत. ज्यांनी सभा तुम्हाला घेऊ देत नाही म्हणले त्यांच्या संग आमचं भांडण म्हणलं. तुमचं रे, जावं तुम्ही घरला म्हणलं. मित्र सभा घेतली, शाननं सभा घेतली. असं काही नाही आहे. काल मी कोल्हापूरला गेलो तर ते अध्यक्ष म्हणते आणि आम्ही तुम्हाला फिरायला मोकळीक देऊ आणि तुम्हाला भाषण करा. म्हणजे तुझ्या बापाचा बार आहे हां? हे तुझे सगळे तुझे घरचे त्यांचा मालक आहेस तू? काय बोललाच म्हणलं तर त्या संग भांडणं करावं लागले.
मग तिथलाच एक दुसरा ग्रुप आमच्यासोबत आला, इथं करा भाषण म्हणला, आणि आम्ही दुसऱ्या हॉलमध्ये जाऊन भाषण केलं. पुन्हा मागं येऊन म्हणतोय, आम्ही तुम्हाला तू जास्त बोलायचं नाही, अध्यक्ष असेल मला माहीत आहे म्हणलो, पण मला काय करायचं म्हणलं, मी कायदा वाचला आहे, बाबासाहेबांनी माझ्या हातात घटना दिल्या म्हणलो. भ्यायचं काही कारण नाही. आणि 2दा विधानसभेच्या निवडणुका लढीला, तुम्हाला भ्यायची काय गरज आहे? काय राहतो प्रोटोकॉल, काय कोड ऑफ कंडक्ट आहे, मला सगळं माहीत आहे म्हणलो. आणि तुम्हाला काय अधिकार आहेत आणि मला किती अधिकार आहेत उमेदवाराला, हे मला सगळं माहीत आहे. RPI पाठ आहे म्हणलो, मला प्रोसिजर लॉ, निवडणूक प्रोसिजर ॲक्ट मला पाठ आहे म्हणलो, तू काय सांगायची गरज नाही. मग तिथून त्याला अर्ज दिला, माहिती घेतली, त्याला लिहून दे म्हणलं. मग लिहून कुठं देते? नाही तर त्याची कंप्लेंट करतो, आणि करणार तर आहे त्याची कंप्लेंट. पण ही अधिकाराची जाणीव असली पाहिजे. तुम्ही जसं माईक लावून ठेवलं तेव्हा या बोला, तुम्हाला तुमचं ऐकलं त्याने ऐकले, नाही ऐकले, तुम्हाला ज्याला मतदान करायचं आहे तुमचा राईट आहे, कुणाला करायचं करा तुम्ही. आमचं काम आहे बडबड करायचं, काय केलं काय नाही, काय दिवे लावलो मागच्या 8 वर्षात किंवा पुढे काय दिवे लावणार आहोत, हे सगळं सांगायचं आमचं काम आहे. तुम्ही मर्जीचे मालक आहे, तुमची मतदाराचा अधिकार तुम्हाला बाबासाहेबांनी तुम्हाला तो हक्क दिला आहे. आम्ही काय बोलावं त्याच्यात, पण आमची काय भूमिका आहे हे तर सांगितलं पाहिजे. ज्यांना ऐकू वाटेल ते ऐकत, ज्याला उठून जाईल ते उठून जातेच की, त्याला कोण काय करणार आहे? आमचं काही म्हणणं आहे का उठून का बरं गेलास म्हणून? आणि त्यांचं म्हणणं आहे का तुम्ही मला का उठू देणार नाही? असं आमचा बी अधिकार नाही ना. माझं ऐकलंच पाहिजे म्हणायचं. ज्यांची मर्जी होईल त्यांना ऐकायचं, ज्याला जे चांगलं वाटेल ते करायचं. पण सत्य काय आहे हे आपण शोधलं पाहिजे. आम्ही काय झालं माहिती आहे का, आम्ही तर दोषी आहेतच आहे, पण आपण बी काही कमी दोषी नाही. विचारलात का तुम्ही इथं बसून? कुण्या मेंबरला विचारलात का? कुणीतरी मेंबरला आपण विचारलात का? काय विचारलात? किंवा तुम्ही मागच्या 8 वर्षात एकतर निर्णय घेतला का वकिलाच्या हिताचा? असं कधी विचारलात का तुम्ही? नाही विचारलं. तुम्हाला भीती वाटते, अहो सदस्याला ह्या पीठ घालून ह्याला कसं विचारा. मला सुद्धा विचारा. मी असं काही अपवाद नाही, एक्सेप्शन नाही. मी विचारणं अधिकार आहे. तुम्ही मतदान करता, पुढे पाठवता आम्हाला, तिथं चोऱ्या करायला पाठवता का वकिलाची सेवा करायला पाठवता ते विचारा ना तुम्ही. आम्ही बी तसेच पिच्छे से आए आगे जाने दो. विचारा मित्र, विचारलं पाहिजे. लोकशाहीत आम्हाला तेवढाच अधिकार. 5 वर्षाला तर भेटा येईल का नाही तुम्हाला? तेव्हा तर हाना धरून का उगा तवा बी आलं तेव्हा मग मूग गिळून का बसणार तुम्ही? असं नाही. विचारा तुम्ही, मला विचारा, येईल त्याला विचारा. बरं नवीन असेल कोणी तर तू काय करणार आहेस, तुझा काय अजेंडा आहे का, तुझ्याकडे कुठली ब्लू प्रिंट आहे सांग, दाखवून भविष्यात काय विचारत चला तुम्ही. आम्ही एवढं काय म्हणतो चले असे बकळ उमेदवार 155 थांबलेत, रोज 10 चिवलेत, भाषणं करूयात चालेल. अरे पण काय करणार, तुमचं फादर बोर्ड आहे ती, तुम्हाला विचारण्याचा अधिकार आहे, तुम्ही विचारलं पाहिजे. एवढं साधारण निश्चित सनदा द्यायचं बार काउन्सिल नाही आहे ती. ज्युनियर वकिलाला याचं सनद देऊन टाकायची एवढ्यापुरतं मर्यादित नाही आहे. तुमच्या जीवाभावाची संस्था आहे. तुमच्या प्रत्येक गोष्टीवर तक्षून विचार करण्याची गरज त्यांना असते, त्यांनी केलं पाहिजे. म्हणून या सगळ्या गोष्टी तुम्ही विचारलं पाहिजे. आम्ही विचारत नाही, तुम्ही विचारत नाही, आम्ही सांगत नाही. काहीतरी जमते, काहीतरी मागं पुढे काही काडेबेडे करून तिथंसुद्धा निवडून येता येते. 15पर्यंत इमानदारीनं निवडून येतात. 15च्या पुढचे सगळं आपले इकडे EVMवर मशीनवर काडेबेडं करतात, तिथं कॉम्प्युटरवर काडेबेडं करतात. कोण बघते? असेच काही 4-5 निवडून येतात. महिलांसाठी रिझर्वेशनच्या संदर्भात विचार ठेवला. सुप्रीम कोर्टाने सांगितले की महिलांना आरक्षण द्या. आम्ही मला तातडीने मिटिंग बोलवा, देऊन टाका आरक्षण. काय ते सुप्रीम कोर्ट बी सांगणार आणि बीसीआयचे ऐकणार. अरे निवडणुका तुम्ही आरक्षण द्या, ठीक आहे, सगळ्याला आम्हाला सुद्धा मान्य आरक्षण दिलं पाहिजे. आम्ही सुद्धा मी पहिला आणणार आहोत पाटील, पहिला असेल की महिलांना आरक्षण द्या म्हणणाऱ्यातलं. आणि त्यांनी दिले नसते तर मी यावेळेस काही महिला थांबवणार होतोच, पण त्यांनी दिले तर आता मला काही गरज पडली नाही. असला कसला कायदा आहे तुमचा? पार्लमेंटमध्ये महिला 50% चाल्या, 30% चाल्या, स्थानिक स्वराज्यमध्ये 50% महिला चाल्या. आणि बार काउन्सिल का अपवाद आहे त्याला? इथं का नको? महिलांना हक्क मिळाला पाहिजे, ह्याच्यासाठी मी लढू. मग त्यांनी सांगितले की मग कसं द्यायचं? अरे मग कसे निवडणुका लढवायच्या? रूल्स रेग्युलेशन ठरवा.
महिलांना कुठून थांबवायचं, कसं थांबवायचं, महिलांमध्ये संयुक्त मतदारसंघ करायचे का स्वतंत्र मतदारसंघ द्यायचे, संयुक्त बॅलेट पेपर ठेवायचा का स्वतंत्र बॅलेट पेपर ठेवायचा, हे काही सांगायचं नाही. रिप्रेझेंटेशन द्या. पहिल्या सुरू म्हणले की मी स्वतः मानला की महिलाची निवडणूक घ्यायचं असेल तर त्याचा स्वतंत्र बॅलेट पेपर ठेवा, कारण त्यांना पुरुषाच्या ह्याच्यामध्ये संघर्षामध्ये उतरून ते निवडून येऊ शकत नाही. तर त्यांना त्यांचा स्वतंत्र त्यांच्यामध्ये सिनियरिटी काढा करून घ्या. मी असं ठराव झाला, इकडे सगळी माहिती झाली, आमचा रिपोर्ट दिल्लीला BCIकडे गेला. तो जो मनन कुमार बसलेला आहे त्यांनी लगेच म्हणले हे रिझर्वेशन नाही, हे रिप्रेझेंटेशन आहे, म्हणून ह्यांचा स्वतंत्र बॅलेट पेपर करता येत नाही. करता येत नाही तर मग निवडणुकीत कसं थांबायचे, रूल्स रेग्युलेशन ठरवा, कळवा. आणखीन 2 महिने 8 वर्ष गेलेत लांबलीवर निवडणुका, तर आणखीन 2 महिने लांबू द्या, पण आधी कायदा करा. आता आंधळ्यासारखा कारभार आहे. तुम्ही कुण्याही उमेदवाराला, महिला उमेदवाराला तुमचं कसं कसं काउंटिंग असतं विचारा, म्हणून विचार सांगते का बघ, काहीच माहीत नाही. आंधळे, एकदम आंधळे होऊन गेलेत लोक, काहीच नाही, आम्हाला माहीत नाही त्यांची काउंटिंग कशी करणार आहे. मग कोणतं तिथून सांगायचं ह्याला असं करा त्याला तसं करा. अरे करायचं कसं ते सांगा अगोदर, कायदा करा, का उगा आंधळ्यासारख्या निवडणुका लढवायच्या. या सगळ्या बाबीचा जर विचार केला तर ही कसं आंधळ गळते आणि कुत्रं पीठ खाते, अशी परिस्थिती या बार काउन्सिलची झाली. बोलावं तरी एक बोलावं, ना बोलावं तरी एक, जास्त बोलावं तर काही अडचणी, नाही बोलावं तर काही अडचणी. मग ह्या सगळ्या गोष्टीवर काहीतरी सोल्युशन काढलं पाहिजेत. म्हणून या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत नसेल, वकील ज्या अर्थी कोर्टात येतो ना, मान सन्मान आणि स्वाभिमान जिवंत आहे त्याचा, इतरासारखा नोकरदारासारखा नाही येतो. तो जजला आणि कुणी तर कुठलाही जज असलं तर त्याला डिस्ट्रिक्ट कोर्टात डिस्ट्रिक्ट जज विचारते, डिस्ट्रिक्ट जजला हायकोर्ट जज विचारते, हायकोर्ट जजला चीफ जस्टिस विचारते. हे अशी लिंकेने विचारतात. पण वकिलाला कुणी विचारते का? कुणी विचारू शकते का? मग एवढं मुक्त स्वातंत्र्यानं काम करणारा एकमेव प्राणी आहे लोकशाहीतला, तो म्हणजे वकील आहे. त्याचा कुणी मालक नाही आहे, पण त्याचा मालक त्यानंच आहे. त्याला वाटलं तर कोर्टात येईल, नाही तर नाही येणार. आता पेंडन्सी दूर करण्यासाठी आता हे ॲडजस्टमेंट द्यायचं नाही, हा एक नवीन चंग बांधला. आता किती अर्जन्सी असू द्या, तुम्ही अर्ज द्या, तुमचा अर्ज रिजेक्ट करण्यात येतोय. अरे पण अर्जन्सी काय बघा, मी काय अर्ज ॲडजस्टमेंट दिले नाही, आमचं एक ते साधन आहे तारीख वाढवणे किंवा हे करणे, पण त्यातल्या त्यात एमर्जन्सी काय आहे बघा ना, त्याच्यावर तर विचार करा. आणि आता फायलिंग आले, ते आता अर्ज डायरेक्ट अर्ज घेत नाहीत. तुम्हाला अर्ज करायचा का, हां फायलिंग करा. काय फायलिंग करा? दिले का इन्फ्रास्ट्रक्चर गव्हर्नमेंटने दिले का? फॅसिलिटीज प्रोव्हाइड केले का गव्हर्नमेंटनं? एक कुठे तर मशीन दिले, त्या मशीनवर जाऊन, अरे पण त्याचा येणारा खर्च कोण देणार आहे? पूर्वी आम्हाला रजिस्ट्रेशन करायला खर्च लागत नव्हता, पण आता 500-1000 रुपये खर्च लागतोय. तो कोण देणार? पक्षकाराच्या माती बसवताय का तुम्ही? आणि इकडे तर म्हणायचं न्याय आपल्या दारी आणि वकील दारोदारी. काय धंदा आहे? कुठल्या थरावर चालेल ती ज्युडिशरी? याचा सातत्याने विचार करण्याची गरज आहे. तुम्हाला एवढं फायलिंग चंद्रचूड साहेब तिथं बसून चीफ जस्टिसला सांगितले की मार्चच्या अगोदर महाराष्ट्र देशातला पहिलं राज्य असलं पाहिजे की टोटल पेपरलेस आणि फायलिंग झाली पाहिजे. अरे का तोंडचं माप आहे फायलिंग करायचं? मग त्यांनी सांगा कोर्टाला, सरकारला ताबडतोब ह्याला फायलिंगची सगळी सुविधा पुरवा म्हणून. ते सांगायचं नाही तिकडं, त्याच्या हाताखालचे बटीक ही, आणि ते आम्हाला सांगतील की ह्यांना फायलिंग करून घ्या. वकिलांनी काय करावं, सदस्यांनी काय करावं? किती पैसे लागते? तर 6.5 कोटी रुपये गेले साहेब. इथलं फायलिंग सेंटर वकिलाला दिलेलं बार काउन्सिल दिलेलं चालू आहे का मला माहिती नाही, पण बहुतांश बंद पडले. महाराष्ट्रातले जवळपास एक 25% चालू असतील, बाकी सगळे बंद पडले. अरे ते चालवायचं, आम्ही दिले, ते काहीतरी करून दिले. मी देता नाही म्हणालो, तुम्ही नुसतं यंत्र देऊन चालणार नाही. ते चालवण्यासाठी तिथं नोकर दिले पाहिजे, त्याचा पगार दिला पाहिजे, तर ते मशीन चालते ना. उगा डबडे फेकून काय उपयोगाचं आहे? पण त्याच्यावर काय, पण आता काही लोक तर स्वतःच्या लॅपटॉपने फायलिंग करायला लागली. मग तिकडं कोण जाणार आहे? त्याचं उत्पन्न कसं चालणार आहे? त्याच्यावर 6.5 कोटी घातली, आणि आम्ही 6.5 कोटी खर्चले की गव्हर्नमेंटनं पुन्हा फायलिंग त्यांच्या यंत्रणा दिली. म्हणजे आम्ही घातलेले पैसे वेस्ट गेले. 15,000 रुपये आम्ही रजिस्ट्रेशनला घेत होतो,
त्या 15,000 सुप्रीम कोर्टानं सांगितलं की 3,000 त्यांना काहीतरी त्यांना मदत करा. आम्ही म्हणलं त्यांना द्या, लॅपटॉप द्या, 15,000 वापस द्यायचं आहे तर 3,000मध्ये त्याला लॅपटॉप मिळून काहीतरी करा. त्यांना लॅपटॉप देणं होतं, ते टॅब द्या. नवीन पोराला जरा शौक असतो, त्याला माहिती पडते, अभ्यास करते, ते नाही द्यायचं. पुस्तक देऊ म्हणले, पुस्तक. आणि 50,000 पुस्तकं छापले, सिव्हिल क्रिमिनल मॅन्युअल. आपल्याकडे आले का? काही आले असतील. त्या पुस्तकाची किंमत काय असेल ते असं सोडून द्या. पण ते 50,000 पुस्तकं छापायला 8.5 कोटी रुपये गेले. लागतात का हो एवढे पैसे 50,000 पुस्तक छापायला? कुण्या प्रकाशकाला विचारा, प्रिंटर करणाऱ्याला विचारा, किंवा 50,000 पुस्तकं छापायला. त्यानं म्हणले 50-60 लाख रुपये लागतील. पण तब्बल ह्यांनी 8.5 कोटी रुपये खर्च केले. कुठे गेले पैसे? कोण नेलं पैसे? कुणाचे पैसे येते? खर्चदार कोण? म्हणजे पैशाची उधळण एवढी करायची आणि सगळं काही खाऊन, म्हणून ह्यांना निवडून जायचंय. तुमच्यावर चांगले निर्णय घ्यावं म्हणून निवडून जायचं नाही. तिथे काहीतरी करता येते, खाता येते, पेता येते म्हणून निवडून जायचे. आणि मग त्याच्यासाठी सगळा अट्टहास. आणणारा पडला त्याचा काही विषय नाही, पाणी ग्लासभर पेणारा नाही आणणारा, मग बाकीच्या गोष्टीचं तर फार दूरच्या राहिलं. पण हे सगळं कोणीतरी केलं पाहिजे, करण्याची गरज आहे. म्हणून या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार केला की मला असं वाटतं की ह्याच्यात कुठेतरी फेरबदल करण्याची गरज आहे, ह्याच्यात दुरुस्त्या आणण्याची गरज आहे. आणि मी ते करू शकतो आणि मी करणार आहे. आता मला सगळ्या माझ्या म्हणजे कौटुंबिक जिम्मेदाऱ्या संपलेल्या आहेत. आता मी एकदम वी आर फ्री फ्रॉम ऑल एनकमरन्स. नाऊ वी आर टोटली फ्री. आणि म्हणून मला असं वाटतं की याच्यामध्ये बदल आणण्यासाठी आपण करायला काहीतरी केलं पाहिजे. हे सगळं करता येते. तुम्हाला माहीत नसेल, वकिलांना वाकडं बोलणे, हे करणे, ते करणे, ही त्यांचा दोष नाही आहे. डायसवर बसणाऱ्याचा हा दोष आमचा आहे. कारण आम्ही तिथं सगळी त्या चीफ जस्टिस पुढे घालून टाकली. म्हणून त्यांचा हे आमचा दोष आहे. किती भयानक आहेत बघा. ही संस्था वकिलाच्या हितासाठी काम केली पाहिजे. हितासाठी काम करते का? तुम्हाला एक मोठं उदाहरण प्रशांत भूषणचं सांगतो मी. दिल्लीचे सिनियर कौन्सिल प्रशांत भूषण, निष्णात वकील, भारतातल्या काही गिनेचुने वकिलापैकी एक आहे तो. त्याने एका अशा सभेमध्ये म्हणला की या सुप्रीम कोर्टामधले 6 जजेस मोस्ट करप्ट आहेत आणि त्यांचा पुरावा माझ्याकडे आहे. मग असं बोलल्यानंतर सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर कोर्टाची गरिमा खराब केली, कोर्टाची मान मर्यादा सोडली आणि कोर्टाची इमेज खराब, स्टेटस खराब केलं. म्हणून ह्यांच्यावर कंटेम्प्ट पिटिशन दाखल झालं. कंटेम्प्ट पिटिशन करू द्या, काही हरकत नाही. आणि त्यानं मला काय करायचं करू द्या. कंटेम्प्ट पिटिशन दाखल झाले, होऊ द्या मला. मी जी बोललोय माझ्यापाशी पुरावे आणि ती सत्य परिस्थिती. मला सांगा चीफ जस्टिसचं काय काम आहे? ज्यांची त्यांनी 6 जजेस कोण आहेत त्यांची इन्क्वायरी करावं लागेल की नाही? त्याच्या प्रशांत भूषणला म्हणालं काय तुझ्याकडे पेपर दाखव, आम्हाला काय पुरावे आहेत, आम्ही त्यांना घरी बसू, असं म्हणावं लागेल का नाही? हे तिकडेच गेलं. उलट प्रशांत भूषणने कोर्टाची गरिमा खराब केली म्हणून त्यांच्यावर कंटेम्प्ट पिटिशन दाखल केलं. वारे गरिमा, काय गरिमा आहे तुमची? वकिलाची सनद घालायची म्हणलं की तुम्हाला लई पावर येतो आणि तिकडे सरकारचं लाचारी करताना तुम्हाला पावर येत नाही. सरकारचे हात मिळवणी करताना तुम्हाला काही वाटत नाही आणि गरिमा गेली. मग ते प्रकरण इतकं चिघळलं आणि आमच्या 72 सदस्यांनी एक मीटिंग बोलावली. काय मीटिंग बोलावली की प्रशांत भूषणमुळे कोर्टाची काय ती स्टेटस खराब झालं आणि कोर्टाबद्दलचा लोकांचा विश्वास उडेल म्हणून ती केलेली चूक आहे, त्यांनी माफी मागावी आणि मग कोर्टानं त्यांनी माफ करावं. आणि म्हणून आमचा पाठिंबा चीफ जस्टिसला द्यावा याच्यासाठी मीटिंग बोलावली. मग मी योगायोगाने मीटिंगमध्ये होतो. मी असं म्हणालो की त्या अजेंड्यामध्ये विषय वाचत असताना त्यांनी वाचले की असंच प्रशांत भूषणनी केलेलं काम हे कोर्टाची इज्जत घालणार आहे, गरिमा खराब करणार आहे. तर याच्यावर प्रशांत भूषणला ते काम करण्यासाठी चीफ जस्टिस ऑफ चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांना सपोर्ट करण्यासाठी ही मीटिंग बोलावण्यात आली.
मी परत एकदा वाच म्हणलो त्याला, काय अजेंडा आहे ती. वाचल्यानंतर म्हणलो तुम्हाला शरम तरी वाटली पाहिजे. कुणाचे प्रतिनिधी आहेत तुम्ही वकिलाचे प्रतिनिधी आहेत. मग वकिलांच्या प्रतिनिधी आहे तर आधी शहानिशा करा. तुम्ही वकिलाला संरक्षण दिलं पाहिजे. कोण लागतो तुमचा चीफ जस्टिस? कुणाची सुपारी धरला तुम्ही चीफ जस्टिसला पाठिंबा देण्यासाठी? अजिबात असं करायचं नाही. मी म्हणलं त्याला माझ्यासारखा खराब कोणी नाही म्हणलं. आपणाला द्यायचा असेल पाठिंबा तुम्हाला तर प्रशांत भूषणला द्या, नाहीतर गप्प बसा म्हणल्यानंतर मग ती जिथल्या तिथं निर्णय स्थगित ठेवला. काय तयारी बघा ना, कुणाला पाठिंबा द्यायची, काय विषय बघा. कुठल्या जजला तुमचा कोण लागतो जज? कशासाठी त्याला पाठिंबा? असीम सरोदेचं उदाहरण जिवंत आहे. काय बिचाराने केलं होतं त्यानं? सामाजिक कामात तो अग्रेसर होता, सगळ्याला घेऊन चालत होता, कुणाचा तरी आवाज फोडत होता, आवाज उचलत होता, अन्याय झाले त्याच्यावर आवाज उठवत होता. त्याची सनद घातली तुम्ही. लय मोठेपणा. असीम सरोदेची सनद घातली. काय मोठेपणा याच्या? आणि काय त्या दिवशी सेम डेला मी आमचे बार काउन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य आशिष देशमुख होते. उचलला फोन लावला, तुला वाटेल ती कर. आशिषला म्हणलं तू वाटेल ती कर, पण असीम सरोदेची सनद टिकली पाहिजे, लढवयाची सनद टिकली पाहिजे. जो समाजाचे प्रश्नावर वाच्यता करतो त्याची सनद तुम्हाला घालायचं काय नाही का? काही कारण नका, पण कुठलीच हेरिंग न होता सनद घालायची का? म्हणजे तुमच्याकडे एक हत्यार आहे, सदस्याच्या विरोधात बोलले की सदस्यांनी सनद घालून टाकायची. अरे असं नाही आहे. तुम्ही यांच्यासाठी निवडून गेलेले नाही. मग ते चीफ जस्टिसच्या विरोधात आम्ही भूमिका घेतली. मग 2-3 दिवसांनी लगेच गवई साहेब आले आणि गवई साहेबाला सांगितलं, गवई साहेब खरंच दोघांच्या भांडणामध्ये कोर्टाची आबरू जात आहे, तर ती आबरू वाचवण्याचं काम तुम्ही समन्वय करा आणि मिटवून टाका. मग गवई साहेबांमध्ये नाही, काहीतरी करा, तुम्ही करू शकता, तुमच्याकडे समन्वय करण्याची कपॅसिटी आहे. मग तेव्हा गवई साहेबांनी मध्यस्थी केली आणि 1 रुपयाच्या दंडावर पाठवलं. ते दंड प्रशांत भूषणनी नाही भरला, त्यांच्या मित्रांनी काढून दिला कोर्टात. आणि मग ते प्रकरण, आणि ते चांगलंही झालं, वाईट झालं नाही, ते मिटलं. पण तुम्हाला ज्या माणसाची त्या माणसाने भ्रष्टाचार उघडा करण्यासाठी बोलल्यावर तुम्हाला तुमच्या कोर्टाची गरिमा खराब होते असं वाटतं. तुम्हाला माहित आहे ना, एक हायकोर्ट जजच्या घरी घर जळाल तर किती कोटी सापडले नाही का माहिती तुम्हाला? किती कोटी सापडले सांगा? अहो 50 कोटीच्या नोटा जळाल्या. केलं का त्याला सस्पेंड? ब्रीफलेस केलं, त्याला सस्पेंड करता येत नाही, त्याच्यासाठी अभियोग आणावा लागतो कोर्टात. असो तोही भाग. मग तुमचे जजेस जर 50 कोटी रुपयाच्या तुमच्या जजेसच्या घरी जळतात, कुठून आले पैसे? ही इमानदारीने कमी का पगारातून आले का त्याच्या घरची काही इस्टेट विकला त्यानं? त्याचा सार असा आहे की त्यांनी सरळ भ्रष्टाचार केला, त्याला शिक्षा करा आणि कोर्टाची गरिमा वाचवा. काय कोर्टाची गरिमा? अरे काय गरिमा म्हणून समजतात? तुम्हाला माहिती आहे का, आमच्या लातूरला काल परवा मेळावा झाला. गरिमा, मी यांची गरिमा सांगतो बरं का. मला भ्यायचं काही कारण नाही, तुम्ही काही घाबरू नका. मी कुणी सगळ्याचा मी बाप म्हणून वागलेला. मला बाबासाहेबांनी कधी सगळे अधिकार दिलेले, पण खिशात पुरावा घेऊन बोलावं लागतं एवढंच. राईट टू एक्सप्रेशन मला दिलेलं आहे, मी बोलणार. काय यांची गरिमा? परवा एक EDRनी, केंद्र सरकारनी आणि चीफ जस्टिसनी असं दोघांच्या मध्ये ठरलं की EDR मार्फत गव्हर्नमेंटने काढलेले सुविधा, म्हणजे GR असेल, सर्क्युलर असेल, माहितीपत्रक असेल, योजनेची स्कीम असेल, तर त्या योजनेच्या स्कीम GR वगैरे ना ग्रामीण भागात जावा, शहरात जावा आणि त्या काय काय योजना आहेत त्या लोकांचं शिबिर घ्या आणि त्यांना समजावून सांगा. हे सरकारचं काम ज्युडिशरीकडे सरकारने. कोण जज असेल तो ज्याने हे काम करण्याचं स्वीकारलं? ज्युडिशरीला कुठं? आता हे कसलं काम आहे? मग आमच्यापूर्वी शिबिर झालं परवाला. शिबिर झाल्यानंतर मग ते भाषणं झाले, हे झाले. मग तिथं अनेक सेवाभावी संस्था आल्या, अनेक संस्था, शिळीमिंडी संस्था आली,
वराह संस्था आली, नको राहिली, वराह संस्था आली, म्हैस काय ती म्हशी गोटा पद्धतीच्या म्हशीचं संस्था आली, कुक्कुटपालन आलं, असे अनेक संस्थांनी तिथं भाग घेतला. आणि मग हे कार्यक्रम झाल्यानंतर हे आमचे जजेस, हायकोर्ट 2 जजेस, एक चपळगावकर आणि एक कनकवडे मॅडम, हे दोघं जाऊन त्या शेळ्याच्या बाजारामध्ये, डुकराच्या बाजारात, बैलाच्या बाजारात फिरू लागले. त्याचा फोटो काढला पत्रकारांनी, त्याच्यात त्यांना मोठेपणा, असा फोटो घे, एक जण तर असा फोटो काढला की बकऱ्याची कंबर धरून उचललेला जजनं. तुमचा धंदा ते काय करू लागला तुम्ही? ही तुमची गरिमा, ज्युडिशरीची ही ताकद. त्या बघ एक जण ते त्या काय वरा म्हणजे डुकराचं एक जण कान धरून बोगलेलं, ह्याला बिल्ला मारला नाही का म्हणून ते फोटो छापल्या पेपरवाल्यांनी. ही तुमची गरिमा, ही न्याय, तुमची ही न्याय व्यवस्था. कोण जज असेल तो चीफ जस्टिस ज्यांनी हे सगळं करायचं? ती मॅडम कलेक्टर मला म्हणाल्या, काय म्हणाल्या, अण्णाराव पाटील ही तुमची कामं नाही, तुम्ही हे कामं कलेक्टरचे आहेत, आमचे काम आहेत, हे तुमच्याकडे कसं काय दिले? मी म्हणून मला माहीत नाही, मी विचारतो चीफ जस्टिसला म्हणलं. आणि कुण्या मूर्ख चीफ जस्टिसनं ह्याच्यावर सही केली की मला माहिती नाही म्हणून, आणि असली कामं करायचं. आमच्या रामेगावला एक प्रकार झाला, लोक काय ते मोफत न्याय सल्ला शिबिर गावात ठेवलं, आणि त्या गावात शिबिर झालं. शिबिर झाल्यानंतर सगळे 4-5 जजेस गेले होते. मग त्यांना सगळ्याला जेवण केलं सरपंचानं. जेवण केल्यानंतर मग ते आले वापस आल्यानंतर मग काही दिवसांनी त्या गावात काय झालं की 307चं प्रकरण झालं रामेगावनं. 7चं प्रकरण झालं, ते गावचं सरपंच होतं. मग ते सरपंच माझ्याकडे असंच झाले. मग ते सरपंचाकडे गेलं, गावातलं माणूस राजकारण करायचं असतं त्याला, त्यांनी त्याच्याकडे गेलं. तू का घाबरतोच रे, तुझ्या साहेबाकडे केस आहे, ती साहेबाची माझ्या घरी जेवायला आलं म्हणलं. हाय गरिमाईंची, ह्याला म्हणायचं स्वच्छ न्याय, ही न्याय व्यवस्था. या सगळ्या गोष्टीचा कुठेतरी आपल्याला विचार करावा लागणार आहे. या सगळ्या गोष्टी कुठेतरी बंद पडल्या पाहिजे. आणि मग हे करण्यासाठी तुम्हाला आम्हाला जरा कंबर बांधावी लागेल. हे जजेस डायसून बोलतात, त्यांना कुठेतरी विचारलं पाहिजे, चीफ जस्टिसला विचारणारा पाहिजे. अहो अपॉइंटमेंट देत नाही चीफ जस्टिस 8 ह्या चेअरमनला, 2,80,000 वकिलांचे चेअरमन, आणि त्याला चीफ जस्टिस अपॉइंटमेंट देत नाही. किती दुर्दैव आहे आपलं, सांगा. मी लातूरून गेलो, मला असंच ते ND कुलकर्णी म्हणून चीफ जस्टिसचा PA होता, त्यानं उगाच बाहेर आम्हाला 2 घंटे अडकावून ठेवलं. मग मला संताप चालला माझा. मी म्हणलं किती वेळ झालं? नाही आणि साहेब मीटिंगमध्ये येत नाही, साहेब मीटिंगमध्ये. म्हणलं सोडतोच लवकर का दार लोटून जाऊ मध्ये? म्हणलं नाही आता विचारतो. आता मी उठल्यासारखं करून दार लोटायचं बघू लागतो, तो त्यानं पोळपोळमध्ये घेतलं आणि चला साहेबांनी बोललेत म्हणलं. अशी लोक आहे ती, उगाच ताटकळत ठेवायचं बाहेर बसून. तसं महाराष्ट्राच्या चेअरमनला जर तुम्ही ताटकळत ठेवत असाल तर तुमची काय इज्जत इब्रत आहे? म्हणून का मी प्रोटोकॉल तोडा किंवा त्यांची सिस्टीम मोडा असं म्हणण्याचा माझा भाग नाही, पण तुम्हाला तेवढंच रिस्पेक्टने बोलावलं पाहिजे. तसं तुम्ही रिस्पेक्ट मागून मिळत नसतो मित्र, रिस्पेक्ट वागण्यात असतो. तुम्हाला रिस्पेक्ट मिळण्यासारखं चारित्र्य संपन्न राहावं लागते. हे सगळं करण्यासाठी आपल्याला कुठेतरी परिवर्तन करायचं आहे, आणि मी करणार. मला करायचं आहे. मला काय त्यांच्या भत्त्याची कशाची फॅसिलिटीची आवश्यकता नाही. म्हणून हे सगळ्या गोष्टी बघितलं तर मला कुठेतरी काहीतरी करायचे आता, आणि मी करणार ते. त्याच्यासाठी तुमची मला म्हणजे अंतःकरणापासून सहकार्याची गरज आहे. हे जर उद्या मला चेअरमन होऊ देत नसतील तरी तुम्हाला मी हाक दिले तर तिथं आपणाला मोर्चा काढण्यासाठी कडे यावं लागेल. सगळ्या परीने मी चालणार आहे आता. साम दाम दंड भेद, आणि मला हे सगळं करायचं, आणि मी करून दाखवतो. माझ्या हातावर 3 जज घरी गेले. एक तर KP जोशी नावाचा डिस्ट्रिक्ट म्हणजे PDJ होता. PDJ तो मला असंच वाकडं बोलला, ह्या भीतीला खेळा मारायचा नाही, ही का तुमच्या बापाची भीत नाही म्हणलं. म्हणलं थोबाडी तर दिन म्हणलं, बाप काढला असतं. असतील कोण PDJ नंतर बघन म्हणलं. मी बाप काढतोच माझा. डोकं सणकलं. दुसऱ्या दिवशी डेलिगेशन घेऊन त्याचं सगळंच घेऊन गेलं. 3ऱ्या महिन्यात त्याला घरी बसवलं. डिस्ट्रिक्ट जज PDJ
KP जोशी नाव सांगतो, लिहून घ्या. त्याचं हायकोर्ट जजण्यासाठी पहिलं नाव होतं प्रमोशनमध्ये. उगाच माझ्या संग पंगा घेतला, केला दंगा, मग गेलं घरला. त्याचं नुकसान झालं. पाया पडत फिरत होतं सिनियर वकिलाला अण्णाराव पाटलाला माघार घ्यायला लावली. एक सिनियर मला म्हणला नाही, अरे रात्री आमच्याकडे आलं तर माघारी घेऊन बरं का, अरे रात्री आमच्याकडे पाया पडायला आलं तर माघारी घेऊन बरं का म्हणायचे आम्हाला. म्हणजे इतकी ह्यांची सुद्धा हे सगळ्या गोष्टी करता येतात. मित्र हो, मी तुमचा खूप वेळ घेतला जायच्या टायमाला सुद्धा येऊन. एवढा वेळ घेतला तुम्ही मला वेळ दिलात, मला ऐकलं. खरं म्हणजे मला मनमोकळेपणाने तुमच्यापाशी बोलायचं होतं म्हणून मी उशिरा आलो. कामाच्या वेळेमध्ये बोलता येत नाही जास्त, कारण कोणीतरी गडबडीत मध्ये बाहेर करतात, म्हणून निवांत असं तुम्हाला बोलावं म्हणून मी आलो. शेवटी मर्जी तुमची, तुम्ही मला खूप असं सहकार्य केले. खरं सांगू का, जेव्हा केव्हा बारचे इलेक्शनचे आणि बार काउन्सिलचे सदस्य म्हणून मी बघतो तेव्हा पहिलं नाव तुमचं माझ्या डोक्यात येते की आपणाला. पण दुर्दैव असं आहे की मला तुम्हाला आतापर्यंत काही देता आलं नाही. माझ्याच हातात काही नाही तर तुम्हाला मी काय देणार, कसं देऊ तुम्हाला. आता काय आमचे मित्र म्हणजे तुम्ही आधीमध्ये आलाच नाही. मी इथं रोज वकिलीला येत होतो, 2-3 वेळेस आलो, आर्ग्युमेंट केलं. ती साहेबी जरा तसंच फन करतो. नाही मी यावं कसं होतं तुम्हाला सांगतो, ऐका ना, ऐका. नाही एक लक्षात घ्या, मला पान फुलं व्हा असा कार्यक्रम. पण तुमच्या कामात आहे. मी आता 4-5 वेळेस आलो, 4-5 वेळेस मध्ये कसं येता येते. आणि तुमच्या कामात तुम्ही असता, मी माझ्या कामात यायचं आणि मग मी तुमच्यासाठी आला म्हणायचं, मग तुम्ही इथं बसून अडकून पडायचं चहा पण. मला काम पडल्यावर मी कुठेही जाईल, काय अडचण नाही मला जायला. आणि बोलीला कधी पण येईल मी. मला एक दिवशी ती असंच फन केलं, तारीखच नाही, असंच नाही, तुम्हाला ह्याच वेळेला यावं, 11च्या आत यावं लागेल. मी त्या दिवशी घेणार होतो 3ऱ्या कांडीवर, पण म्हणलं जाऊ द्या, मी घेतो. नाही कशासाठी त्यांचं बोलून घ्यायचं. मी काय अपमान करून घ्यायला इथे येतोय कोर्टात, आणि कशासाठी मी घेऊ, आणि काय करून करणार आहे माझं. ह्यानं राहिला याचा आगला बाप हायच की हायकोर्ट बसलेला. मी काय दलाली करणारा वकील नाही आहे, मध्ये जाऊन त्यांचे पाय दाबून जजमेंट घ्यायचा. जे शक्य होईल तेवढं आर्ग्युमेंट करतो. 8-8 घंटे आर्ग्युमेंट केल्यावर रेकॉर्ड आहे माझं कंटिन्युअस. एक असं श्रीगोंद्याला आर्ग्युमेंटला गेलो, एक ते असं दोनदा हात वर करून जज यावं लागतो त्या कोर्टात. मी गेलो सहज, माझ्याकडं डोळ्यात रक्त आणून बघलेलं. ती मी काहीच करू उगा असं केलं, गेलो रक्त आणल्यानं बघलेलं. मला असं का बघलेलं मला काही कळालंच नाही त्याचं. मग मध्ये गेल्यानंतर असं तोंड हिचकूनमध्ये, काय तुमचं. मी म्हणलो माझं मॅटर आहे. कशाचं आहे. असं हिरवंगार तोंड, कशाचं मॅटर आहे म्हणलं. मी म्हणलं लँड ॲक्विज आहे. कुठून आला म्हणलं तुम्ही. मी म्हणलं लातूरून आला. लँड ॲक्विजच्या मॅटरला लातूरून येत असतात का मोठी. तुला काय करायचं म्हणलं. मी कुठून दिल्लीहून येऊ म्हणलं. तुम्हाला काय करायचं म्हणलं. तुमचं मॅटर आहे, माझं वकीलपत्र आहे. मला म्हणजे वकीलपत्र आहे म्हणलं. वकीलपत्र असल्याशिवाय आलाव का म्हणलं इथं. मित्रांनो त्याला असं तसं वाकडं तिकडे बोलल्या. हां किती वेळ लागते म्हणलं तुमच्या आर्ग्युमेंटला. मी म्हणलं सुरू तर करू. सकाळी 11:30ला. किती लागते आजच काय सांगणार म्हणजे सुरू करण्याच्या अगोदर किती वेळ आर्ग्युमेंट चालणार आहे ते. सुरू तर करू म्हणलं. हां ठीक आहे करा सुरू म्हणलं. हे एवढं झालं का नाही, सुरू करू म्हणलं. ठीक आहे म्हणलं. बसलो तुम्ही. हां काय इतकं इतर ढ्यान बोललेलं त्यानं. मी म्हणलो मला हे का माणूस आहे का जनावर आहे म्हणलं, ह्याला काय म्हणावं म्हणलं. नाही जे चांगले बोलते चांगलं वागतात ही माहीत होतं मला. असले हिरवगार तोंड करून बोलणारा जज कसा असू शकतो. खिस बोललेलं. मग मी म्हणलं सुरू करू का. हां करा सुरू करा. हां लवकर संपवा म्हणते. मी म्हणलं सुरू करायचं माझ्या हातात आहे, संपायचं माझ्या हातात नाही. मित्र 11:15ला सुरू झाली आर्ग्युमेंट. 3:15ला आर्ग्युमेंट संपली. मग मध्ये मी असंच बघितलं घड्याळाकडे 2:30 वाजल्यावर आता इंटरव्ह्यू होते म्हणून. नाही प्लीज कंटिन्यू आय एम सिन्सिअरली लिसन मी म्हणतो. 3:15पर्यंत आर्ग्युमेंट ऐकलं. आर्ग्युमेंट संपल्यावर उठून चहाला गेलं आणि पुन्हा मला चपराशी पाडून बोलावून घेतलं. माझ्या जिंदगीत मी असली पहिल्यांदा आर्ग्युमेंट ऐकला मला चहा पाहिजे. पण तुम्ही मला येण्याच्या अगोदर खिस काय प्रदर्शन करू माझ्या बुद्धीचं तुमच्या पुढे. आणि पहिल्यांदा इन्सल्टिंग केल्यावर आर्ग्युमेंट आलेली विसरून जाते वकील. पाठ करून आलेलं सगळं विसरून जाते. कशामुळे विसरते.
त्याला इन्सल्टिंग वाटते. म्हणून आलं एकदा डोक्यात रात्रभर वाचून आर्ग्युमेंट करायला आलं की शांतपणाने डोक्यात ऐकायला बसलं ना, खुल्लं माणूस खुल्ला होतो, आर्ग्युमेंट करतो. आल्या त्याचं खडं काही बोलून इन्सल्ट करू लागला तर कसं आर्ग्युमेंट करता येते? मुद्दे काढलेले विसरून जाते. माणसाला टेन्स येतो ना, कारण 10 वकील मागं बघत बसलेले असतील. बरं बोललं ह्याला, वकील म्हणतात मागं बसून, असं राहते. म्हणून हे सगळं कधी अत्यंत सेन्सिटिव्ह जॉब आहे आपला. तुम्ही असं समजू नका की कुणी बी आणि काही बी करा, अत्यंत सेन्सिटिव्ह जॉब आहे, बारकाईने बघितलं पाहिजे. म्हणून हे सगळ्या गोष्टी मी करतो. म्हणून मित्र आपला बराच वेळ घेतला, आपण मला खूप शांतपणानं ऐकलात, माझ्या सगळ्या चुका पोटात घेऊन ऐकलात, त्याच्याबद्दल आपली पुन्हा एकदा माफी मागतो. पण मी हे असा होतो, असा आहे, परिस्थिती नाही, असे होते, असे असणार नाही, परिस्थिती बदलल्याशिवाय गप्प बसणार नाही. त्यांना शिस्त लावतो. मी बी डिसिप्लिनमधला माणूस आहे. ह्यांना डिसिप्लिन लावतो, ह्यांना पवित्र करण्याचं कामसुद्धा मी घेतो. पण मला वाटतं की यावेळेस सगळे निवडून येणार नाही. 25 पैकी जेवढे बी थांबले त्यांच्या सगळ्याचा नंबर रिपीट होणार नाही की वाटायला. आणि करू बी नका, फक्त मला सोडून. कारण मी 2दाच थांबलो. 5 वेळ थांबणार होते का? जागीर आहे का बापाची? नाही, एवढं नाही करायचं. हे अशी पद्धतीची लोक आहेत. पण कुठेतरी चांगलं करत असेल तर 5 का 10 वेळेस निवडून येऊ दे. असला वाघ पाहिजे ना. आणि वाघाला काही खुणा ठेवायची मागं गरज नाही, भिताडावर नावं लिहायची गरज नसते. किंवा भिताडावर नाव आलं म्हणून वकिली मी अध्यक्ष झालो ह्याच्यासाठी गरज सांगायची गरज. काम सांगते तुमचं. मी 5 वर्ष लातूरचा अध्यक्ष होतो. आजही माझ्यासोबत 40 पोरं स्वइच्छेनं आली. काही पोरं तेव्हा स्वतःची गाडी करून आले. येतात ना, त्यांच्यासाठी काहीतरी केलं तर ते आपल्यासाठी करतात. गिव्ह रिस्पेक्ट, टेक रिस्पेक्ट. जजला रिस्पेक्टनं बोला, ती रिस्पेक्टनं बोली. आणि त्यानं जर आपल्याला रिस्पेक्टनं बोलत नसेल तर आरेला कार्य होतच असते. 1-2 दिवस, 1-3 दिवस गप्प बसते माणूस. शेवटी म्हणते ह्याला बघितलंच पाहिजे म्हणते, लय वळवळ करायला म्हणते. आणि त्यांनी बांधलेले आहेत, तुम्ही बांधलेले नाही. जास्तीत जास्त काय करेल, एखादी मॅटर विरोधात करेल, ह्याच्या पलीकडे काय करणार आहे. पण त्यालासुद्धा तुमच्या अध्यक्षांनी वगैरे सज्जड दम द्यायला सांगा. त्याला घाबरायचं काही कारण नाही. म्हणून बोललं पाहिजे. कसं आहे आपले तर तालुक्याच्या कोर्टात काय राहते जरा माहीत आहे का, जरा वेगळ्या पद्धतीने वकिली असते. असं ते आपल्याला काय, आपण सगळे कमवून खायला आलेलो आहोत. पण काही भिकारी नाहीत बरं का, लाचार बी नाही आहेत. आपण आपापल्या बुद्धिमत्तेच्या जीवावर आपण काम करणारी माणसं आहोत. ते आपण करतो, जगतो. स्वाभिमानानं जगा, जगू द्या. आमचे वडील सांगायचे, मान सम्मान और स्वाभिमान छोड़ के अगर कुछ मिलता है तो वो नर्क के समान है. अत्यंत मोठा अर्थ आहे याच्यात बरं का. मान सन्मान स्वाभिमान छोड़ के अगर कुछ मिलता है, ही सगळं जाऊन जर काही मिळत असेल तर ते नरका समान आहे. त्याला पद, प्रतिष्ठा, पैसा काही बी राहू, नरका समान आहे. म्हणून स्वाभिमानानं जगायला शिकलं पाहिजे. ठीक आहे, आमच्याकडे कोणाची वकिली जास्त चलत असेल, कोणाची चलत नसेल, कोणाकडे गरीब जास्त असेल, कोणाकडे कमी असेल, कोणाकडे जास्त पैसे असते, कोणाकडे कमी असते. पण ज्या वेळी तो कोट घालून बँड बांधून कोर्टापुढे थांबतो, ऑल आर इक्वल्स बिफोर द डायस. सगळे समान आहेत. ज्युनियर सिनियर सुद्धा नसतो तिथे. ज्याच्यात आपापली भूमिका मांडत असतो, स्टेटस आपापलं ठेवत असतो. मग तिथं त्याचा अपमान होता कामा नये. आणि ते अपमानाची जोपासना, मान सन्मानाची जोपासना करणं हे बार कौन्सिलनं केलं पाहिजे. आणि मी तिथं टाईट माणूस बसल्यावर हे ऑटोमॅटिक दुरुस्त्या होतात. हे सगळं करायची सुद्धा गरज नसते. माझा इतिहास सगळ्याला माहीत आहे, 3 जजेस घरी बसविलेला. त्याच्यामुळं मला सांगायची गरज नाही. मी एवढे 5 वर्ष मागचे का गप्प बसलो, आपल्याला काय माहिती नव्हतं. आणि मला ती जांगड गुत्ता घालता आला नव्हता पहिल्या वेळेस. म्हणून मी म्हणलं जाऊ दे, आपल्याला काही कोणाला भिगबी मागायचं नाही काही. पण नाहीतर नाही, काय पदान पडले, काय काम करत राहायचं म्हणून केलं. पण आज परिस्थिती अशी आहे की हे सगळा जांगड गुत्ता घालण्यास मी समर्थ आहे आणि घालतो. आणि पुढच्या वेळेस चेअरमन होईन आणि तुम्ही करणार आहेत याची खात्री मला वाटते. म्हणून मला असं वाटतं की आता आपण यावेळेस निश्चितपणानं पुढच्या वेळेस करू. आणि मग चेअरमन झाल्यावर नाही आलो ना, मग माझ्या गचीला धरा. द्यायचं हातात असेल तर दुसऱ्याला द्यायचं बोलावं.
द्यायलाच काही नाही, आणि काय तोंड घेऊन फिरावं असं वाटत होतं मला. जेव्हा ज्याची वेळ येईल ना त्यावेळेस सगळ्याला आठवणीत ठेवून देईल, आणि मग निश्चितच माळशिरसला झुकतं माप मिळेल याची निश्चित. मी पैसे देऊ शकणार नाही, मी सांगतो ना. आता बारमध्ये नाहीतच पैसे देता येते कसं? माझ्या वैयक्तिक द्यायची इच्छा झाली तर मी ती देईन पुढच्या काळामध्ये, मला काय वाटलं तर बरं का. आणि तुम्हाला काही असं भासलं तर मी माझ्या पण बार काउन्सिलमधून देण्याचं नाही, पण बार काउन्सिलमध्ये मान सन्मान स्वाभिमान निश्चित देईन. आणि पुढच्या काळामध्ये कुठलाही डायसवर बसणारा जज तुम्हाला अपमानास्पद बोलणार नाही याची पूर्ण दखल घेतली जाईल. पण तुम्ही आता काय वेळेस होते ना, आमचे वकील चुकत नाहीत, अशातला वकील चुकतात, पण माझ्याकडे 160 DC प्रकरणं होते. मी समन्वयाने 130 मिटवले. त्याला बोलून घ्या, ह्याला मिटवून घ्या म्हणून, पण कुणाची सनद घातली नाही. मला काय उगाचच सनद घालायची बी नसते, किती कष्टाने मिळवलेली आहे. काय करावं ती सनद गेली तर? ते बिचारे सरवदेची आसिम सरवदेची आता त्याला अपील केले, त्याला सनद मिळेल परत, त्याच्यासाठी सुद्धा मी प्रयत्न करेन, नाही अशातला भाग नाही आहे. पण मला एकदा होऊन जाऊ द्या. मित्रांनो, आपण खूप ऐकलं, खूप वेळ झाला. घरला जायच्या वेळेला मी तुम्हाला अडवलं आहे तर आपण मला माफ करा. आणि येत्या 24 तारखेला 101 नंबर मिळाला. बघा ना, नंबर बी किती परफेक्ट मिळाला आहे. 101% मी बोललो ते करण्यासारखं आहे. आपण मला ऐकलं. पुन्हा एकदा माझ्यावर तुम्ही एक उपकाराचं एवढं माझ्यावर भांडवल ठेवा, विश्वास ठेवा. मी तसला माणूस नाही आहे. मी भगोडोदास नाही आहे, किंवा मग मी रणछोडदास बी नाही आहे. मी सगळं करेन, फक्त आपण एकदा माझ्यावर विश्वास ठेवून पुढे चालावं एवढी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.